हॅलो एव्हरीवन. पाठीमागील लेक्चर्समध्ये आपण बहिर्गत स्रोत म्हणजे काय, बहिर्गत स्रोतामध्ये कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय बँका आपणास वित्तपुरवठा करतात या सर्व बँकेचा आपण अभ्यास केला. आज औद्योगिक वित्तपुरवठा अंतर्गत म्हणजे काय याचा अभ्यास थोडक्यात बघू. प्रस्ताविक व्यवसाय आणि उद्योगांची आर्थिक गरज सतत वाढत असते. व्यवसाय प्रारंभ अवस्थेपासून शाखा विस्तार, आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण अशा प्रत्येक टप्प्यांवर सतत भांडवलाची गरज आपल्या उद्योगाला भासत असते. व्यवसाय उद्योग व्यापार क्षेत्र, त्यामध्ये शेती क्षेत्र भांडवलाची भूमिका पार पाडत असते. यामध्ये यंत्रे उपकरणे नीट चालावीत यासाठी आपणास वित्ताची गरज भासत असते. जी काही भांडवलाची गरज पूर्ण करण्याकरिता सर्वस्तवी बाह्य मार्गांवर अवलंबून राहणे हितकारक समजले जात नाही. कर्जरूपाने भांडवल उभारणी करताना काही वेळा अनिश्चितता अनुभवास येते, तर काही वेळा व्याज दर जास्त असतात. भांडवलाची उभारणी करताना फार अवलंबित्व असणे धोक्याचे असते. भांडवल स्वबळावर उभारलेले भांडवल त्यावरती जास्त भर द्यावा लागतो. व्यवसाय उद्योग अंतर्गत मार्गाने जेवढे भांडवल उभारणी करता येईल तेवढ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये पत आणि प्रतिष्ठा वाढत असते. त्यामध्ये औद्योगिक वित्तपुरवठ्याचे काही अंतर्गत प्रकार आहे. त्यामध्ये नफ्याचा काही वाटा मागे ठेवणे. ज्यावेळेस आपण आपलं उत्पादन करत असतो त्यावेळेस आपणास अत्यंत नफा होत असतो. त्यामुळे नफा पूर्णपणे खर्च न करता काही नफा योग्य रीतीने ठेवणे गरजेचे असते. भांडवल गोळा करणे ही एक सातत्याने प्रक्रिया आहे. भांडवल सतत विविध कारणासाठी खर्च पडत असते. ज्या काही पडलेल्या भांडवलाच्या जागी पुन्हा नव्याने भांडवल गोळा करावे लागते. बाह्य मार्गाने पुन्हा भांडवल गोळा करण्याबरोबरच स्वतःच्या पायावर स्वावलंबनाने भांडवल गोळा करण्याची गरज आपणास भासत असते. त्यामध्ये नफा मागे राखणे या साधनाचे विविध लाभ आपणास दिसून येतात. त्यामध्ये जे काही संकट प्रसंगी उपयोगी असेल, आपल्या व्यवसायावरती काही संकट असेल, ते संकट तारण्यासाठी आपण आपल्या नफ्याचा उपयोग येथे करू शकतो. त्यामध्ये जी काही कंपनी अनपेक्षित स्वरूपात मिळणाऱ्या धक्क्यातून स्वतःला सावरू शकते. उज्ज्वल प्रगती आणि भविष्यकाळ वर्षानुवर्ष टिकत नाही. प्रत्येक तेजीच्या कालखंडामागे मंदीचा काळही येत असतो. त्यामुळे आपणास नफ्याची गरज भासत असते. परावलंबित्व कमी होते. व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बाहेरून मिळणारे सहकार्य पुष्कळदा थांबते. जे लोक अनुकूल काळात मित्र असतात तेच मित्र प्रतिकूल काळात पाठ फिरवत असतात. अशावेळी स्वतःवरच अवलंबून राहण्यासाठी थोड्या रकमा बाजूस ठेवाव्या लागतात. त्यानंतर निधी उभारण्याची सोपी पद्धत. या मार्गाने भांडवल उभारताना कंपनीला कोणताही खर्च करावा लागत नाही किंवा किंमत मोजण्याची वेळही येत नाही. जी काही निधी उभारण्याची सोपी पद्धत आहे, या मार्गाने भांडवल उभारताना कंपनीला कोणताही खर्च करावा लागत नाही किंवा किंमत मोजण्याची वेळही येत नाही. वित्तीय संस्थांकडून बँकाकडून निधी मिळवताना बंधने स्वीकारावी लागतात. भाग कर्ज रोखे विकले असतात त्यांना व्याज द्यावे लागते. त्यानंतर बॉन्ड्स डिबेंचर सहज परतफेड. यापूर्वी प्रतिपादन केल्याप्रमाणे नफा बाजूस ठेवण्याच्या सवयीमुळे कंपनीच्या हातात भांडवल राहते. या शिल्लकी रकमेच्या मदतीने कंपनी बॉन्ड्स डिबेंचर्स यातून निर्माण होणारी देणी सहज भागवू शकते.
त्यानंतर योजनांची सहज कार्यवाही. ज्या कंपन्या नफ्याच्या वाटेमागे शिल्लक ठेवणाऱ्यांची पद्धती वापरतात त्यांना आपला लाभांश वाटपाचे धोरण स्थिर राखावे लागते. एखाद्या वर्षी अथवा काही वर्ष नियमितपणे लाभांश मिळाला नाही तर या शिल्लक निधीच्या आधाराने कंपनी आपला लाभांश वाटपाचा दर राखू शकते. त्यानंतर भागधारकाच्या दृष्टीने फायदा. त्यामध्ये गुंतवणूक सुरक्षितता. भागधारकांना आपली गुंतवणूक सुरक्षित आहे याचा आनंदही मिळतो. अशा गुंतवणुकीत प्रसंगी वाढ झाली नाही तरी किमान ती धोक्याच्या किंवा वाया जाणारी गुंतवणूक ठरत नाही. नफा मागे शिल्लक टाकण्याच्या धोरणानेही अशी खात्री मिळते की लाभांशाचा दर कमी होणार नाही. कंपनी तेजी मंदीच्या चक्रातून स्वतःला सहजपणे सावरू शकते. त्यानंतर शेअर बाजाराच्या मूल्यात वाढ. बाजारपेठेत कंपनीच्या शेअर्सनी मागणी वाढते. त्याचप्रमाणे ज्यांनी भाग खरेदी केले त्यांच्या भागांचे बाजारात मूल्य वाढत असते. त्यानंतर शेअरची वाढू नफा क्षमता. कंपनी शेअर विकून टाकण्यापेक्षा ते स्वतःजवळच ठेवणे भागधारकांना अधिक फायद्याचे वाटते, कारण भावी काळात अशा कंपन्या जास्त नफा मिळवू शकतात. त्यात भागधारकांना वाढीव प्रमाणात नफा मिळत असतो. त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने लाभ. राष्ट्राच्या दृष्टीने विचार करता अशा कंपन्या परदेशातील गुंतवणूकदारांचे ही लक्ष वेधून घेतात ज्यांचे नफ्याचे प्रमाण लक्षणीय आहे आणि नफ्यातून काही हिस्सा प्रत्येक वर्षी बाजूस ठेवू शकतात. त्यांनी मिळवलेल्या नावलौकिक आणि पत न कळत देशाच्या प्रतिष्ठेवर सुद्धा भर घालतात. अशा देश भांडवलाच्या निर्मितीला अधिक गती प्राप्त होते. भांडवल बाजारात अधिक विश्वासाने लोक आपल्या बचती आणत असतात. त्यानंतर सार्वजनिक ठेवी. मोठ्या मध्यम आकारमानाच्या कंपन्या आजकाल सार्वजनिक ठेवी प्राप्त करण्यासाठी आवाहन करतात. अशा ठेवींचा कालावधी 1 वर्ष, 5 वर्ष, प्रसंगी 7 वर्ष असा असतो. कंपनी अशा ठेवी स्वीकारतात याचा अर्थ कर्ज घेते आणि त्यामुळे त्यांचा समावेश कर्जरूपी भांडवल असा केला जातो. सार्वजनिक ठेवी याचा अंतर्गत सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबे यांच्या बचती आकारून किंवा आकर्षून घेण्याचा प्रयत्न केला जातो. कंपनी व्यवसायाने पैसा गुंतवण्यास त्यांना प्रवृत्त केले जाते. व्याजदर तुलनेत अधिक असतो, यामुळे व्यापारी सहकारी बँका त्यामागे कमी व्याजदर ठेवतात. त्यानंतर लोकप्रियता. भारतात किंवा भारतापुरता विचार करावयाचा झाला तर साखर कारखाने, कापड उद्योग, रसायन उद्योग, अभियांत्रिकी उद्योग यात सार्वजनिक ठेवींना जास्त मागणी असते. बँका, वित्तीय संस्था जो वित्त पुरवठा करतात त्यालाही पर्यायी अशी पद्धती आहे. मात्र या मार्गाने मिळणारे भांडवल अल्पमुदतीचे असते, कायमस्वरूपी असत नाही. ज्या कंपन्या त्यातल्या त्यात नावाजलेल्या आहेत, प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या आहेत, त्यांनी सार्वत्रिक ठेवीकरिता आवाहन केले तर चांगला प्रतिसाद मिळतो. त्यानंतर नियंत्रण. भारतात मध्यवर्ती बँकेची भूमिका मात्र काहीशी वेगळी आहे. मध्यवर्ती बँकेच्या मताप्रमाणे सार्वजनिक ठेवींची मागणी करणे ही पद्धत अयोग्य आहे. गुंतवणूकदारांच्या हितसंबंधावर काहीशी आघात करणारी आहे. त्यामुळे सार्वजनिक ठेवींचा स्वीकार करण्याच्या पद्धतीवर निर्बंध घालण्यात आले आहे. 1967 सालापासून नॉन बँकिंग कंपन्यांना अशा ठेवी स्वीकारण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यानंतर सार्वजनिक ठेवीचे फायदे. प्रतिष्ठा नावाजलेल्या कंपन्या भांडवल उभारण्यास हा मार्ग सर्वात सोपा आणि सोयीस्कर आहे, त्यामुळे सोपा मार्ग निवडत असतात. त्यानंतर मालमत्ता तारण्याची गरज आपणास भासते. कमी कायदेशीर बंधने या सार्वजनिक घटकांमध्ये आपणास दिसतो. त्यानंतर आकर्षक व्याजदरही असतो.
त्यानंतर सार्वजनिक ठेवी पद्धतीच्या दोष. जी काही प्रतिकूल परिस्थिती आहे त्यावरती ठेवींची कमतरता आपणास दिसून येते किंवा तात्पुरत्या गरजांसाठी आपण भांडवलाची उपयोगिता करत असतो. त्यानंतर चांगल्या शेअरची कमतरता आपणास भासते. या सगळ्या गोष्टी सार्वजनिक ठेवी पद्धतीच्या दोषमध्ये आपणास दिसून येते. क. व्यवसायासाठी अंतर्गत स्वरूपात भांडवल उभारण्याची इतर मार्ग. जे काही प्रमंडळ स्वरूपाचे व्यवसाय आपल्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी अंतर्गत स्वरूपात व इतर मार्गही चाच पडून पाहत असतात. विशेष करून खेळत्या भांडवलाची गरज विचारात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी पुढील पर्याय विचारात घेतले जातात. त्यामध्ये फर्स्ट आहे व्यापारी पत. व्यावसायिक संघटनेला काही व्यापारी पतपुरवठा करतात. मालाची पाठवणी केल्यापासून त्याची किंमत देवायाच्या दिवसापर्यंत जी संघटना अशा सवलतीचा फायदा घेते तिचा उल्लेख प्लेइंग द फ्लॉट असा केला जातो. मालाची पाठवणी केल्यापासून प्रत्यक्ष किंमत अदा करण्याची तारीख जेवढी लांब असेल तेवढी व्यावसायिक संघटनेच्या बाजारात पत मोठी असावी लागते. त्यानंतर व्यापारी बँका. आजकाल व्यापारी बँका, उद्योजक, व्यापारी संस्था यांची अल्पकाळाची आर्थिक गरज भागविण्यात येते. बँका उद्योजकांना ओव्हरड्राफ्ट देतात. ती तात्पुरत्या स्वरूपाची केलेली तडजोड असते आणि ग्राहकाच्या चालू खात्यावर त्याला शिल्लकी असलेल्या रकमांपेक्षा जास्त रक्कम वापरण्याची परवानगी दिली जाते. त्यानंतर 3. ग्राहक वर्गाकडून ॲडव्हान्स स्वीकारणे. मोठ्या व्यापारी आणि उद्योजक संघटना आपल्या ग्राहकांना मागणी नोंदवलेली असेल त्यानुसार मालाची होणारी रक्कम विचारात घेऊन पार्ट आधी जमा करण्यास सांगतात. वस्तूंचा आदेश कार्यवाहीत आणण्या आगाऊ रकमेची मागणी करण्यात येते. व्यवसाय आर्थिक संकटात असताना या पद्धतीचा वापर केला जातो. कंपन्या, व्यावसायिक संघटना एका अर्थाने ग्राहक वर्गाकडून कर्ज घेतात. विशेष करून जे ग्राहक कंपनीकडे प्रथमच आदेश नोंदणी करत आहेत, ज्यांच्याबद्दल कंपनीला बुडते येणे धोका पत्करायचा नसतो, त्यांचं अर्ध पेमेंट मागितले जाते. त्यानंतर कमर्शियल पेपर. कंपन्या प्रॉमिसरी नोट्स तयार करतात. या प्रॉमिसरी नोट्स विशिष्ट व्यक्तीच्या नावाने विशिष्ट कालावधी करता काढलेल्या असतात. या पत्रामध्ये कमर्शियल पेपर स्थिर व्याजदराचा समावेश असतो. देय दिनांकाला ऋणको व्यक्ती संबंधितांना त्यात नमूद केलेली रक्कम देते. अशा प्रॉमिसरी नोट डिस्काउंट पद्धतीने दिल्या जातात. देय दिनांक, प्रॉमिसरी नोटचे किती पैसे मिळतील ते स्पष्टपणे त्या दस्तऐवजावर नमूद केलेले असते. त्यानंतर लास्ट लीज फायनान्स. लीज हा एक प्रकारचा करार असतो. त्यानुसार लेजर आणि लेझी मालमत्ता वापरण्यासंबंधी उल्लेख असतो. लेजर आपली मालमत्ता लेझीच्या नावाने हस्तांतरित करतो. लेझी ती मालमत्ता ताब्यात घेताना सर्व खर्चांची जबाबदारी पत्करतो. मालमत्तेची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा खर्च करण्याची तयारी दर्शवित असतो आणि मालमत्ता वापरण्याची संमतीही घेत असतो.